Happy Teacher Day, sir. Thank you. Thank you. Happy Teachers Day, sir. Thank you. Happy Thank you. Thank you. Thank you, all of you. Good afternoon, sir. Good Happy afternoon. Teachers Day. Thank you. Happy Teachers Day, sir. Thank you. Happy Teachers Day, sir. Thank you. Yes. बघा एखादं. ऍडमिट 11-12 पार्टिसिपंट. ठीक. Okay. Next order. Order number 10. Next order. Order number 10. Name of this order. Examination of a parties by the court. Examination of a parties by the court. नावातच आहे बा. हे आता ऑर्डर सांगते एक्झामिनेशन होणार आहे कोणाची पार्टीची आणि कोण एक्झामिनेशन करणार आहे कोर्ट एक्झामिनेशन करणार आहे त्या पार्टीची. ते क्रोनॉलॉजी तर लक्षात ठेवा. अपीअरन्स झालं लास्ट लेक्चरला आपण पाहिलं अपीअरन्स ऑफ पार्टी कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपीअरन्स आपण लास्ट लेक्चरलाच पाहिलेलं आहे. लास्ट ऑर्डर पाहिलेली आहे ऑर्डर नंबर 9. आता ही नेक्स्ट ऑर्डर आहे की ऑर्डर नंबर 10 examination of parties by the court. First rule, ascertainment whether allegation in pleading are admitted or denied. First rule है be concentrate. Ascertainment निश्चित करणे. Ascertainment whether allegations in pleadings are admitted or denied. हे बघा पहिल्याच तारखेला हे कोर्ट काय करेल फर्स्ट at the first date of hearing court may ascertain कोर्ट निश्चित करेल दॅट द ॲलिगेशन इन प्लीडिंग जे काय प्लीडिंग मध्ये ॲलिगेशन केलेले आहेत. मग प्लीडिंग मध्ये 2 पॉइंट्स येतात. एक तर प्लेंट पण येतो आणि रिटर्न स्टेटमेंट मध्ये येते. रिटर्न स्टेटमेंट मध्ये आणि प्लेंट मध्ये दोनात जे काय ॲलिगेशन केलेले आहेत ते ॲलिगेशन दोघांचे ॲलिगेशन प्लेंटिफचे ॲलिगेशन डिफेंडंटचे ॲलिगेशन हे ते जे काय ॲलिगेशन प्लीडिंग मध्ये केलेले आहेत ते ॲलिगेशन आर ऍडमिटेड. कोर्ट काय करेल ते एकतर ऍडमिट करेल ऍडमिटेड ऑर डिनाइड किंवा डिनाइड करेल असं असर्टमेंट करेल निश्चित करेल. तेच फर्स्ट रूल सांगतो. ऍट द फर्स्ट हिअरिंग पहिल्या सुनावणीच्या पहिल्या तारखेला ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ अ सूटच्या दाव्याच्या पहिल्याच तारखेला द कोर्ट शाल असर्टन कोर्ट काय करेल असर्टन करेल निश्चित करेल फ्रॉम ईच पार्टी दोन्ही पार्टीकडून प्रत्येक पार्टीकडून सर्व प्लेंटिफ सर्व डिफेंडंट हिज प्लीडर किंवा त्यांचे प्लीडर असतील व्हॉट एव्हर मे ते प्लीडर
वेदर ही ऍडमिटेड, आणि कोर्ट पाहिल निश्चित करेल वेदर ती पार्टी किंवा त्यांचे प्लीडर वेदर ऍडमिट्स ते म्हणणं ऍडमिट करतात का किंवा डिनाईज सच ऍलिगेशन, जे जे काय ऍलिगेशन केले ते ऍडमिट करतात किंवा डिनाय करतात हे पाहिल. ऑफ अ फॅक्ट आर मेड इन अ प्लेंट ऑर रिटर्न स्टेटमेंट. एकतर प्लेंट मध्ये म्हणजे काय केलं जातं, फर्स्ट तारीख आहे, सपोज आज फर्स्ट हिअरिंग आहे, सर्व अपीयरन्स वगैरे झालं, समज लागला, प्लेंट झाला, रिटर्न स्टेटमेंट आलं, आज फर्स्ट डेट आहे, आज फर्स्ट डेट आहे हिअरिंगची. इथं काय केलं जाईल, आजच्या डेटला प्लेंटिफला आणि त्याच्या प्लीडरला, डिफेंडंटला आणि त्याच्या प्लीडरला दोघांनाही काय केलं जाईल, बोलवलं जाईल आणि त्यांना काय केलं जाईल, जे प्लेंट मध्ये जे काय ऍलिगेशन आहेत हे डिफेंडंटला विचारलं जाईल की तुला हे आहे ऍलिगेशन आहे ते तुला मान्य आहे का, असं डिफेंडंटला विचारलं जाईल. आणि डिफेंडंटच्या रिटर्न स्टेटमेंट मधले जे ऍलिगेशन आहेत ते प्लेंटिफला विचारले जातील, हे ऍलिगेशन रिटर्न स्टेटमेंट मध्ये तुझ्या अगेन्स्ट आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का, तुम्हाला ऍडमिट आहेत का, डिनायल आहे. मग ते प्लेंटिफ सपोज प्लेंट मधले जे काय ऍलिगेशन आहेत, प्लेंट मधले जे ऍलिगेशन आहे ते डिफेंडंटला विचारलं आणि त्याच्या प्लीडरला विचारलं, सो अँड सो ऍलिगेशन आहे, सो अँड सो क्लेम आहे तुमच्या अगेन्स्ट, किंवा सो अँड सो रिलीफ सीक करायचा आहे प्लेंटिफला तुमच्या अगेन्स्ट, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला ते एकतर ऍडमिट आहेत का ते डिनायल आहे. प्लेंटिफ जर डिनाय म्हणला, नाही म्हणला, डिफेंडंट जर डिनाय म्हणला प्लेंटिफचे जे काय ऍलिगेशन आहेत तर तिथून पुढे प्रोसीड होतं. आणि सपोज फर्स्ट हिअरिंगलाच हा डिफेंडंट काय म्हणतो, मला प्लेंटिफने जे जे काय रिलीफ सांगितलेले क्लेम केलेले आहेत माझ्या अगेन्स्ट ते सर्व मला मान्य आहे, तिथंच दावा स्टॉप होतो, तिथंच काय होतं, जजमेंट होतं, डिक्री होते. जर ऍडमिट केलं तर, आणि डिनाय केलं तर फर्दर प्रोसीड होतो. तसंच इथं डिफेंडंटचे पण काही क्लेम असतील, डिफेंडंटचे पण काय म्हणणं असतील ते प्लेंटिफला विचारलं जाईल आणि प्लेंटिफला पण विचारलं जाईल की फॅक्ट्स विचारले जातील आणि काय ऍलिगेशन्स आहेत ते पण विचारले जातील की हे तुला हे डिफेंडंट असं असं म्हणतो तुला मान्य आहे का, असं प्लेंटिफला विचारलं जाईल. मग प्लेंटिफ सपोज येस म्हणला, ऍडमिट केलं तर तिथं तो फॅक्ट काय, तिथं तो इश्यू काय होईल, सॉल्व्ह होईल, तो त्या इश्यूवरती कॉन्ट्रोवर्सी परत होणार नाहीये, तिथंच काय होईल, ऍडमिट होईल. म्हणून इथं फर्स्ट हिअरिंगलाच काय केलं जाईल, त्या प्लेंट मधले असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट मधले काय केले जातील, जे काही ऍलिगेशन आहेत ते ऍलिगेशन काय केले जातील, असर्टन केले जातील. असर्टन म्हणजे असे की एकतर ऍडमिट आहेत का डिनायल आहे. अँड द नॉट एक्सप्रेसली अननेसेसरी इम्प्लिकेशन ऍडमिटेड ऑर डिनाइड बाय द पार्टीज अगेन्स्ट हुम दे आर मेड, त्या पार्टीच्या अगेन्स्ट ते मेड केलेले आहेत, सांगितलेले आहेत. द कोर्ट शाल रेकॉर्ड सच ऍडमिशन्स अँड डिनाइड, आणि कोर्ट काय करेल की जे जे काय ऍडमिशन्स आहेत, जे जे काय ऍडमिशन्स आहेत ते ऍडमिशन्स आले असेल ते पण रेकॉर्ड करेल, आणि जे जे डिनायल आलेले आहेत ते पण डिनायल काय करेल, रेकॉर्ड करेल. ऍडमिशन्स अँड डिनायल्स. ओके, फर्स्ट रूल आहे, सिंपल रूल आहे की पहिल्याच तारखेला प्लेंटिफचं म्हणणं असं असं आहे असं डिफेंडंटला विचारलं जाईल, तुला मान्य आहे का असं विचारलं जाईल त्याला आणि किंवा त्याच्या प्लेडरला. तसंच डिफेंडंटचं पण काय क्लेम आहे तेच प्लेंटिफला विचारलं जाईल. प्लेंटिफला विचारलं जाईल की हा डिफेंडंट असा असा त्याच्या रिटर्न स्टेटमेंट मध्ये क्लेम करतो ऍलिगेशन, तुला मान्य आहे का, तर तो मान्य असेल तर तिथे ऍडमिशन होईल, आणि डिनाय केला असेल तर तिथे डिनाय होईल, आणि जे काय ऍडमिशन असेल जे काय डिनायल असेल त्याचं रेकॉर्ड केलं जाईल, आणि रेकॉर्ड हे जे जज आहेत ते त्यांच्याकडे कीप करतील, ठेवतील. शाल रेकॉर्ड, त्याचा रेकॉर्ड ठेवेल. ही झाली फर्स्ट हिअरिंग, फर्स्ट रूल. देन रूल ए, परत एक अमेंडमेंट झालेली आहे ह्या रूल ए मध्ये, एक मध्ये रूल ए, डायरेक्शन ऑफ अ कोर्ट टू ऑप्ट, डायरेक्शन ऑफ अ कोर्ट टू ऑप्ट एनी वन मोड ऑफ अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन. आता ही डेट झाली, सपोज इथं काय झालेलं आहे, विचारलं गेलेलं आहे, डिनाय आलं किंवा ऍडमिट आलं, हे फर्स्ट झालं. आता इथं ह्या एक ए नुसार कोर्ट काय करू शकतो बा, डायरेक्शन ऑफ अ कोर्ट काय करतं, नंतरहून डायरेक्शन देऊ शकतं, डायरेक्शन टू ऑप्ट, की तुम्ही ते स्वीकारा, ऑप्ट करा, स्वीकारा, ऑप्ट फॉर एनी वन मोड ऑफ अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन. ही खालील काही डिस्प्यूट रिझोल्युशन मोड्स आहेत, पद्धती आहेत, त्या पद्धतीपैकी तुम्ही एक मोड स्वीकारू शकता असं डायरेक्शन करेल. आता फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ आहे आणि डिफेंडंट आहे, ह्या दोघांमध्ये प्लेंटिफने प्लेंट सादर केला, डिफेंडंटने रिटर्न स्टेटमेंट सादर केलं, आणि ह्या रूल एक प्रमाणे काय झालं, त्यांचं असर्टेनमेंट झालं, डिनाय झालं किंवा ऍडमिशन झालं. मग इथं कोर्टाला असं वाटलं की इथं ह्यांचा जो सूट आहे हा सूट काय होऊ शकतो, सेटलमेंट होऊ शकतो, असं कोर्टाला प्रिझम्पशन झालं. असं कोर्टाला वाटलं की ह्यांच्यातले जे काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत, ह्यांच्यातले जे काही इश्यूज आहेत हे इश्यूज सेटल होण्यासारखे आहेत, होऊ शकतात. मग हे कोर्ट काय करेल, एक ए प्रमाणे काय करेल, डायरेक्शन देईल त्या पार्टीजला की तुम्ही काय करा, की खाली पार्टीजला सांगेल, दोन्ही पार्टीला, की तुम्ही काय करा, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन ज्या सिस्टीम्स आहेत
ज्या पद्धती आहेत त्यापैकी एक वापरा आणि तुमचा जो डिस्प्यूट आहे तो रिझॉल्व्ह करून घ्या, त्यात तो तुम्ही समजुता करून घ्या. आफ्टर रेकॉर्डिंग ऍडमिशन अँड डिनायल, एक प्रमाणे त्यांचं रेकॉर्ड झालं, ऍडमिशन झालं, डिनायल झालं. द कोर्ट शॅल डायरेक्ट पार्टीज, कोर्ट त्या पार्टीजला डायरेक्शन देईल दॅट द सूट टू ऑप्ट देअर मोड ऑफ सेटलमेंट, की मोड ऑफ सेटलमेंट आहेत, पद्धती आहेत मोड ऑफ सेटलमेंटचे, त्यापैकी तुम्ही एखादी ऑप्ट करा, स्वीकारा. ऑप्ट आउटसाइड द कोर्ट, आणि ते कसे आहेत, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन आहेत, ते कोर्टाच्या आउटसाइड द कोर्ट आहेत. स्पेसिफाईड इन अ सबसेक्शन फर्स्ट, सबसेक्शन फर्स्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे तसं सांगा, किंवा सेक्शन 89 किंवा ह्या सीपीसीचा सेक्शन 89 प्रमाणे काय करा, तुम्ही अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम ऑप्ट करा. द ऑप्शन ऑफ अ पार्टीज, आता पार्टीजवर ते ऑप्शन दिलेलं आहे. पार्टीला सांगितलं की तुम्ही खालीलपैकी एखादी मोड्स वापरा आणि तुमचं सेटल डिस्प्यूट आहे तो डिस्प्यूट काय करा, तुम्ही सेटल करा असं सांगितलेलं आहे. मग दॅट द अपीअरन्स बिफोर सच अ फोरम ऑफ अथॉरिटी, मग ते काय होईल, त्या फोरम समोर, त्या अथॉरिटी समोर काय होईल, ते पर्सन्स काय होईल, हे पर्सन्स, हे पार्टीज प्लेंटिफ असेल, डिपेंडेंट असेल, त्या अथॉरिटी समोर काय होतील, हजर होतील. आता इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम याच्यामध्ये कोण कोण येतं पहा. लोक अदालत येते, याच्यामध्ये कन्सलेशन येतं, त्याच्यानंतर आणखीन ज्या काय सर्व सांगितले एडीआर मध्ये तुम्ही जे काय पाहिलेले आहेत अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम त्या सर्व येतात तिथे. अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट एडीआर मध्ये तुम्ही ज्या ज्या काय शिकलेल्या आहेत त्या सर्व. देन पुढे 1B अपीअरन्स बिफोर कन्सलेटरी फोरम ऑर अथॉरिटी. आता सपोज हे जे काय पार्टीज आहे, हे पार्टीजला कोणाकडे पाठवलेलं आहे, कन्सलेशन ऑफिसर कडे पाठवलेलं आहे. कन्सलेशन समझोता कन्सलेटेड ऑफिसर तुम्ही एडीआर मध्ये पाहिलेला आहे, त्याच्याकडे सपोज हा सूट काय केलेला आहे, पाठवला गेलेला आहे. वेअर द सूट रेफर्ड अंडर 1A, 1A प्रमाणे हा सूट रेफर कोणाला केलेला आहे, कन्सलेशनला, कन्सलेटरी फोरमला हा सूट काय केला, रेफर केला. द पार्टी शॅल अपिअर बिफोर सच फोरम, ह्या दोन्ही पार्टी काय होतील, त्या फोरम समोर अपिअर होतील. ऑर अथॉरिटी फॉर कन्सलेशन, आणि त्याच्यामध्ये सामोपचाराने तडजोडीने तो दावा सोडवण्यासाठी ते अपिअर होते. कन्सलेशन ऑफ अ सूट. ओके, नेक्स्ट आहे 1C अपीअरन्स बिफोर अ कोर्ट कॉन्सिक्वेंट ऑफ अ फेल्युअर ऑफ इफर्ट ऑफ कन्सलेशन. आता सपोज ह्या कन्सलेशन ऑफिसर कन्सलेशन फोरम मध्ये गेलेले आहेत, प्लेंटिफ गेला, डिपेंडेंट गेला, आणि कन्सलेशन ऑफिसर समोर त्यांची काय झालेली आहे, दोघांनीही बाजू मांडली, परंतु तिथं ते काय झालेलं आहे, त्यांच्याकडे तिथं त्या दाव्यामध्ये सेटलमेंट झालेली नाही. कन्सलेशन फोरम मध्ये त्या दाव्यामध्ये काय झालेलं आहे, सेटलमेंट झालेली नाहीये. ओके, मग काय होईल, परत अपीअरन्स बिफोर अ कोर्ट, परत त्या कन्सलेटेड ऑफिसर कडून ती पार्टीज परत कोणाकडे समोर येणार, अपिअर होणार कोर्टासमोर. अपीअरन्स बिफोर अ कोर्ट, परत कोर्टाकडे येणार. कॉन्सिक्वेंट ऑफ अ फेल्युअर ऑफ एफर्ट ऑफ कन्सलेशन, की जे काय कन्सलेशनचा एफर्ट करणार होते ते कन्सलेशनचे हा मोड्स यूज करत होते ते, परंतु ते कन्सलेशन झालं नाही, म्हणून परत ह्या पार्टीज कोणाकडे येणार, कोर्टाकडे येणार. वेअर द सूट रेफर्ड अंडर रूल 1, the presiding officer of consolation forum and authority is satisfied that it would not proper in the interest of justice to proceed with the matter further. की त्यांना असं वाटतं की इंटरेस्ट ऑफ जस्टिस च्या अनुषंगाने हा मॅटर तो प्रोसीड करू शकत नाही, तो कन्सलेशन ऑफिसर पुढे फर्दर प्रोसीड करू शकत नाही असं प्रिझ्युम झालं त्याला, तर तो काय करेल, देन इट शॅल रेफर मॅटर अगेन टू कोर्ट. तो प्रिसाइडिंग ऑफिसर तोच मॅटर परत तो सिव्हिल सूट काय करेल, कोर्टाकडे रेफर करेल. डायरेक्ट द पार्टीज टू अपिअर बिफोर अ कोर्ट ऑन द फिक्स डेट, आणि त्या फिक्स डेटला सांगेल की तुम्ही ह्या दिवशी परत कोर्टाकडे जावा, अपिअर व्हा. नेक्स्ट आहे ओरल एक्झामिनेशन ऑफ अ पार्टी ऑर कंपेनियन ऑफ अ पार्टी. आता ओरल एक्झामिनेशन ऑफ अ पार्टी रूल 2 आहे हा, ऑर्डर 10 रूल 2. ओरल एक्झामिनेशन तोंडी, ओरल एक्झामिनेशन ऑफ अ पार्टी, त्या पार्टीची ओरल एक्झामिनेशन होईल. ऑर कंपेनियन ऑफ अ पार्टी, किंवा त्यासोबत कुठल्या कुठल्या पार्टीज आहेत त्या सर्व पार्टीची ओरल एक्झामिनेशन होईल. पहा, ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ अ सूट, सूटच्या फर्स्ट हिअरिंगलाच पहिल्याच तारखेला द कोर्ट करेल, कोर्ट शाल विथ व्ह्यू इल्युसिडेटिंग स्टेटिंग द मॅटर्स इन कॉन्ट्रोवर्सी इन द सूट. आणि हे जे काय सूट्स आहेत त्या सूट्स मध्ये कुठले मॅटर्स आहेत किंवा कुठला इश्यूज आहे हे ठरवण्यासाठी, हे इल्युसिडेट करण्यासाठी, ते ओळखण्यासाठी काय करेल, कोर्ट करेल एक्झामाइन ओरली, त्या पार्टीजला, दोन्ही पार्टीला, प्लेंटिफ असेल डिफेंडंट असेल, त्यांना एक्झामिनेशन करेल, एक्झामिनेशन ओरली ऑफ अ सर्च पार्टी टू द सूट, त्या सूट मधल्या पार्टीचं ओरल एक्झामिनेशन करेल.
आणि म्हणजे काय असणार आहे थोडक्यात त्या प्लेंटिफला आणि डिपेंडंटला प्लेडरला आणि त्याच्या प्लेंटिफच्या प्लेडरला डिपेंडंटच्या प्लेडरला असं समोर बोलवलं जाईल आणि तोंडी विचारलं जाईल हा काय सूट आहे काय रिलीफ आहे कुठल्या ऍक्ट प्रमाणे आहे तुम्हाला असं तोंडी त्यांची काय केली जाईल ओरल एक्झामिनेशन घेतली जाईल. ओके आणि ते ओरल एक्झामिनेशन कशासाठी टू इल्युडिसिडिंग दॅट कॉन्ट्रोवर्सी इन सूट की त्यात कॉन्ट्रोवर्सी काय मेन इश्यू काय हे कोर्ट काय करेल पहिल्याच तारखेला विचारून घेईल त्यांना. ओरली पार्टीज टू सूट इन पर्सन एकतर इन पर्सन असेल किंवा ऑर प्रेझेंट इन अ कोर्ट ॲज डीम फिट जसं कोर्टाला योग्य वाटेल त्या पद्धतीत. नेक्स्ट आहे मे ओरली एक्झामाइन एनी पर्सन किंवा आणखीन कुठल्याही पर्सनला ओरली एक्झामाइन केलं जाईल एबल टू आन्सर इन मटेरियल क्वेश्चन की त्या सूट मध्ये जो मटेरियल क्वेश्चन आहे आणि तो मटेरियल क्वेश्चन वरती जो पर्सन आन्सर देऊ शकतो त्या आन्सर देणाऱ्या पर्सनला सुद्धा एक्झामाइन केलं जाईल. बाय हुम द पार्टी appearing in person or present in a court or his pleader किंवा त्याच्या प्लीडरला काय केलं जाईल क्वेश्चन विचारले जातील त्याचं एक्झामिनेशन घेतलं जाईल. नेक्स्ट पुढे सबरूल आहे ऍट एनी सबसिक्वेंट हिअरिंग नंतर होऊन द कोर्ट मे ओरली एक्झामाइन एनी पार्टी appearing in person present in a court any person able to answer material question relating to suit जे जे काय मटेरियल क्वेश्चन्स आहेत सूट मध्ये मटेरियल महत्वाचे ते सर्व क्वेश्चन आस्क केले जातील विचारले जातील बाय हुम सच पार्टी और हिज प्लीडर अकंपनाइड की एकतर त्या पार्टीला विचारले जातील त्याच्या प्लीडरला विचारलं जातं किंवा त्या पार्टीज बरोबर किंवा त्या प्लीडर बरोबर जे जे काय अकंपनाइड आहेत सोबत आहेत त्यांना विचारलं जाईल. नेक्स्ट सबरूल आहे थर्ड द कोर्ट मे इफ ही थिंग्स फिट पुट द कोर्स ऑफ एक्झामिनेशन अंडर रूल सजेशन बाय द आयदर पार्टी किंवा कोर्टाला जसं वाटेल ज्या पद्धतीत त्यांना एक्झामिनेशन करायचं त्या पद्धतीत कोर्ट काय करेल एक्झामिनेशन घेईल. Then sub rule 3 substance of examination to be written. आता हे जे काय एक्झामिनेशन झालं हे ओरल एक्झामिनेशन झालं ते ओरल एक्झामिनेशन काय होईल पहा सबस्टन्स ऑफ एक्झामिनेशन त्याचा जो अहवाल आहे जे काय जर विचारले गेले प्रश्न उत्तर हा जो सबस्टन्स आहे हा सबस्टन्स काय केला जाईल टू बी रिटर्न तो लिहून घेतला जाईल टू बी रिटर्न. द सबस्टन्स ऑफ एक्झामिनेशन शाल बी रेकॉर्डेड त्याचं रेकॉर्ड केलं जाईल शाल बी रेकॉर्डेड इन रायटिंग मध्ये रेकॉर्ड केलं जाईल बाय द जज त्या जज कडून अँड शाल फॉर्म अ पार्ट ऑफ रेकॉर्ड आणि ते जे काय रेकॉर्ड आहे रायटिंग मधलं हा एक रेकॉर्ड होईल पार्ट ऑफ रेकॉर्ड आणि हा पण एक रेकॉर्ड वरती येईल हा एक पार्ट होईल त्या रेकॉर्डचा त्या सूटचा जो रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा एक पार्ट होईल. नेक्स्ट आहे कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रिफ्युजल और इनएबिलिटी ऑफ अ प्लीडर टू आन्सर. आता एक प्लीडर आहे आणि हा प्लीडर काय करतोय इनेबल आहे तो अशक्य करतोय किंवा तो द्यायला टाळाटाळ करतोय इनेबल किंवा रिफ्यूज करतोय टाळतोय रिफ्युजल टू प्लीडर टू आन्सर की ही जी काय आन्सर द्यायची होतं जी एक्झामिनेशन ओरल एक्झामिनेशन होती ते ओरल एक्झामिनेशन देण्यासाठी हा पर्सन काय करतोय टाळाटाळ करतोय. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रिफ्युजल मग सपोज त्या पर्सनने जर रिफ्युजल टाळाटाळ केलं तर काय होईल त्याचा परिणाम काय होईल हा सब रूल 4 सांगतो. वेअर द प्लीडर और एनी पार्टी जेव्हा एखादा प्लीडर किंवा पार्टी हु अपियर्स बाय प्लीडरच्या थ्रू तो अपियर झालेला आहे और सच अ पर्सन accompanying a pleader as referred sub rule 2 refuses तो रिफ्यूज करतोय refuses or unable to answer material question तो मटेरियल क्वेश्चन देण्यासाठी अनेबल आहे किंवा टाळाटाळ करतोय रिफ्यूज करतोय नाकारतोय. द सूट विच कोर्ट is opinion that party to whom he represent ought to answer आणि कोर्टाचं असं प्रिझम्पशन झालं की त्या पर्सनने ते आन्सर देणं त्या क्वेश्चनचं आन्सर देणं गरजेचं होतं. इट लाईकली टू आन्सर इंट्रॉगेटेड पर्सन की त्या इंट्रॉगेटेड पर्सन म्हणजे त्या पर्सननी ते आन्सर देणं मस्टच होतं गरजेचं होतं तरी तो पर्सन काय करतो रिफ्यूज करतो किंवा अनेबल करतोय. देन पहा द कोर्ट मग काय करेल कोर्ट हिअरिंग ऑफ अ सूट अ डे नॉट लेटर दॅन 7 days 7 दिवसानंतर होऊन म्हणजे 7 दिवसाच्या आत 7 दिवसापेक्षा जास्त नाही म्हणजे 7 दिवसाच्या आत ऑन अ फर्स्ट हिअरिंग डायरेक्ट सच पार्टी टू अपियर इन पर्सन ऑन सच डे. मग त्या 7 दिवसाच्या आत त्या पर्सनला काय करतो अपियर व्हा म्हणून हे कोर्ट सांगेल डायरेक्शन देईल की तुम्ही 7 दिवसाच्या आत हजर व्हा आणि जे काय क्वेश्चन्स आहेत मटेरियल क्वेश्चन्स आहेत या सूट संदर्भात हे सूट संदर्भातले मटेरियल क्वेश्चन तुम्ही काय करा आन्सर द्या असं कोर्ट डायरेक्शन करेल. दिस इज अ 4th रूल ऑफ ऑर्डर 10
of order 10. Next आहे next order. Here we completed order number 10. Order number 10 इथं आपण कंप्लीट केलेली आहे. हे ऑर्डरचं नाव होतं बा एक्झामिनेशन ऑफ पार्टीज बाय द कोर्ट. पार्टीची एक्झामिनेशन कोर्टाकडून घेतली जाते. इथं फर्स्ट रूल मध्ये आपण पाहिलं की जे काय एलिगेशन्स होते ते एलिगेशन असर्टन करायचे होते फर्स्ट रूल मध्ये, की कोर्ट पाहतं की कुठले कुठले एलिगेशन्स केलेले आहेत प्लेंटिफने आणि डिफेंडंटने त्याला कसा आन्सर दिलेला आहे हे ओरली काय करतं असर्टन करतं. एक तर ते डिलाईन करतात डिफेंडंट किंवा ऍडमिट करतात. सपोज ऍडमिट केलं असेल तर तिथेच दावा संपतो आणि तिथेच जजमेंट डिक्री होते आणि सपोज डिनाय केलं तर फर्दर प्रोसीड होतो. देन पुढे आपण रूल पाहिला की डायरेक्शन ऑफ कोर्ट टू ऑप्ट एनी मोड, की कोर्ट काय करेल की काही अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन काही मोड्स आहेत त्या मोड संदर्भात तुम्ही ते ऑप्ट करू शकता किंवा ऑप्शन यूज करू शकता असं सांगेल आणि रेफर करेल की जे काय सिव्हिल सूट आहे तो सिव्हिल सूट त्या खालील अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम कडे पाठवेल. मग ती अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम मे बी लोक अदालत असेल, कॉन्सलेशन ऑफिसर असेल, परत आर्बिट्रेटर असेल, व्हॉट एव्हर मे बी, जी काय एडीआर मध्ये जेवढे मोड्स आहेत त्या मोड्स फोरम कडे हे सिव्हिल सूट पाठवलं जाईल. सपोज रूल 1B सांगतो की सपोज त्या कन्सलेटर ऑफिसर कडे किंवा त्या अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम मधल्या फोरम कडे त्या ऑफिसर कडे हा जर सूट कन्सलेशन झाला नाही किंवा तो सेटलमेंट झाला नाही तर परत तो ऑफिसर काय करतो, हा तो सूट परत कोर्टाकडे रेफर करतो. परत नेक्स्ट रूल आपण 2 मध्ये पाहिलं की ओरल एक्झामिनेशन ऑफ पार्टी, की ज्या काय सूट मधल्या पार्टीज आहेत त्या पार्टीची काय होते ओरल एक्झामिनेशन होते. ओरल एक्झामिनेशन मध्ये काय केलं जातं की त्या पार्टीजला फर्स्ट हिअरिंगलाच बोलवलं जातं आणि जो काही मटेरियल इन क्वेश्चन्स आहेत, मटेरियल इन फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट संदर्भात काय केले जातात, क्वेश्चन आस्क केले जातात. सो अँड सो क्वेश्चन, सो अँड सो तुमच्या अगेन्स्ट रिलीफ आहे, क्लेम आहे असं डिफेंडंटला विचारलं जातं आणि डिफेंडंट त्याचं काय करतं आन्सर देतं, इंट्रोगेशन केलं जातं आणि सांगितलं जातं. त्याचबरोबर थर्ड रूल मध्ये सांगितलेलं आहे सबस्टन्स ऑफ एक्झामिनेशन, आणि हे जे काय त्यांची तोंडी एक्झामिनेशन होते, तोंडी जी काही प्रश्नोत्तर होतात ते सर्व काय केले जातात रिटर्न फॉर्म मध्ये रेकॉर्ड केले जातात आणि दॅट इज द पार्ट ऑफ द रेकॉर्ड. आणि त्या सूटचं जे काही रेकॉर्ड असतं त्या रेकॉर्डचा एक तो पार्ट म्हणला जातो आणि ते पण कीप केलं जातं, कीप असं ठेवलं जातं. त्याच्यानंतर पुढे आपण रूल 4 पाहिला कॉन्सिक्वेन्सेस ऑर रिफ्युजल ऑर इनेबिलिटी ऑफ प्लीडर टू आन्सर. एखादा प्लीडर आहे किंवा एखादी पार्टी आहे आणि ती पार्टी काय करते, जी काय आन्सर होते मटेरियल क्वेश्चन्स होते ते मटेरियल क्वेश्चन देण्यासाठी टाळाटाळ करते किंवा इनेबल करते किंवा रिफ्यूज करते. अशा वेळेस कोर्ट काय करेल त्या पार्टीजला 7 दिवसाच्या आत तुम्ही काय करा डायरेक्शन हजर राहा आणि जे काय मटेरियल क्वेश्चन्स आहेत त्या मटेरियल क्वेश्चनला आन्सर करा असं डायरेक्शन रूल 4 प्रमाणे कोर्ट देईल. हिअर वी कंप्लीटेड द ऑर्डर नंबर 10. ऑर्डर नंबर 10 एक्झामिनेशन ऑफ पार्टीजचं एक्झामिनेशन बाय द कोर्टाकडून. नेक्स्ट ऑर्डर नंबर 11. नेक्स्ट ऑर्डर नंबर 11 नेम ऑफ ऑर्डर डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन. फर्स्ट रूल आहे डिस्कवरी बाय इंटरोगेटरीज. जे इंटरोगेशन आहे प्रश्नोत्तर आहेत इंट्रोगेटरी आणि ती इंट्रोगेटरीज कशी आहे डिस्कवरी करायची. फर्स्ट रूल सांगतो इन एनी सूट, कुठल्याही सूट मध्ये द प्लेंटिफ ऑर डिफेंडंट बाय लीव्ह ऑफ अ कोर्ट, कुठल्याही एका सूट मध्ये प्लेंटिफ करेल किंवा डिफेंडंट करेल विथ लीव्ह ऑफ कोर्टाच्या संमतीने डिलिव्हर इंट्रोगेटरीज, तो इंट्रोगेटरी देईल. इंट्रोगेटरी म्हणजे काही क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स काय करेल डिलिव्हर करेल. फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ कोणाला सांगेल डिफेंडंटला इंट्रोगेटरीज करेल प्रश्नोत्तर करेल प्रश्न करेल किंवा डिफेंडंट कोणाला करेल प्लेंटिफला करेल विथ लिव्ह ऑफ अ कोर्ट. काही असे सर्टन काय करतील क्वेश्चन काढतील. क्वेश्चन फॉर एक्झाम्पल एक सिव्हिल सूट आहे, सिव्हिल सूट मधला प्लेंटिफ आहे, प्लेंटिफला काय आहे काही प्रश्नाचे उत्तर प्रश्न हवेत आणि ते प्रश्न तो काय करेल इंट्रोगेटरीज ह्या ऑर्डर प्रमाणे तो इंट्रोगेटरीज करेल. कोणाचा डिफेंडंटचा इंट्रोगेटरीज इन रिटर्न फॉर एक्झामिनेशन, इन रायटिंग फॉर द एक्झामिनेशन. ते रायटिंग मध्ये ते क्वेश्चन काय करतील तो प्लेंटिफ असेल डिफेंडंटला किंवा डिफेंडंट असेल प्लेंटिफला सांगेल विथ द लिव्ह ऑफ अ कोर्टाच्या संमतीने. अपोजिट पार्टी और वन or more of such party, एक किंवा जास्त पार्टीजला at such interrogatories when delivered shall have a note at the foot and stating which interrogatories each such person is required to answer. आणि कुठले त्याला आन्सर्स हवे आहेत समोरच्या पार्टीज कडून, अपोजिट पार्टीकडून कुठले आन्सर्स आहेत हे त्यांनी सांगितले पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट नो पार्टी शॅल डिलिव्हर मोर दॅन वन सेट ऑफ इंट्रोगेटरीज. आणि ते स्पष्ट सांगितलेलं आहे की एका सेट पेक्षा जास्त सेट तो इंट्रोगेटरीचा देऊ शकत नाही. Provided that interrogatories which do not relate to any provided that no party shall deliver more than one set, म्हणजे एकाच
एका इंट्रोगेटरीच्या सेशन मध्ये तो प्लेंटिफ डिफेंडंट कडून एकच सेट पाठवेल आणि त्याच्याकडून ते आन्सर घेईल. इंट्रोगेटरीज ऑफ सेम पार्टीज विदाउट द ऑर्डर ऑफ फॉर दॅट पर्पज, आणि त्या संदर्भात ऑर्डर होईल आणि त्याचा पर्पज पण सांगितला जाईल आणि ते पर्पज आणि ती ऑर्डर झाल्यानंतरच ती इंट्रोगेटरीज त्या अपोजिट पार्टीला दिली जाईल. प्रोव्हाइडेड दॅट interrogatives which do not relate to any matter in question in the suit to be deemed irrelevant. आता जो सूट आहे आणि या सूट संदर्भातल्याच इंट्रोगेटरीज त्यातलेच क्वेश्चन आस्क करण्याची पॉवर्स आहे त्या पार्टीजला. फॉर एक्झाम्पल सूट आहे, सिव्हिल सूट सो अँड सो स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी संदर्भातला आहे, एका सर्टन इमोबल प्रॉपर्टी संदर्भात सूट आहे आणि हा प्लेंटिफ काय करतोय, इंट्रोगेटिव्ह दिलेत कोणाला, डिफेंडंटला, आणि त्या इंट्रोगेटिव्ह मध्ये जे क्वेश्चन आस्क केलेले आहेत ते आस्क केलेले क्वेश्चन हे दुसऱ्या एखाद्या इमोबल प्रॉपर्टी संदर्भात आहेत, तर तसं त्या प्लेंटिफला करता येणार नाही. जो काही क्वेश्चन्स विचारायचे त्याला ते रिलेव्हंट विचारले पाहिजे, ते त्याच सूट प्रॉपर्टी संदर्भात किंवा त्या सूट मधलेच रिलेव्हंट असले पाहिजे. इरिलेव्हंट असेल तर ते इंट्रोगेटिव्ह होणार नाही, तसे क्वेश्चन विचारता येणार नाही किंवा तसा सेट काय होणार नाही, त्याला अपोजिट पार्टीला देता येणार नाही. त्याचबरोबर notwithstanding they might have been admissible oral cross examination of witness. तो काय करेल, ओरल एक्झामिनेशन घेत असेल तर दुसऱ्या इमोबल प्रॉपर्टी संदर्भात क्वेश्चन आस्क करू शकेल. कधी, क्रॉस एक्झामिनेशन मध्ये, जे तुम्ही एव्हिडन्स ऍक्ट मध्ये क्रॉस एक्झामिनेशन पाहिलेले आहे, शिकलेले आहेत, तर ते जेव्हा क्रॉस होईल त्यावेळेस तो दुसऱ्या एखाद्या इमोबल प्रॉपर्टीचे क्वेश्चन आस्क करू शकतो. पण ह्या इंट्रोगेटिव्ह मध्ये दुसऱ्या एखाद्या इमोबल प्रॉपर्टीचं जर क्वेश्चन आस्क करत असेल तर तो इररिलेव्हंट होतो, तो रिलेव्हन्सी नाही घेतात, असा हा रूल सांगतो. देन पर्टिक्युलर इंट्रोगेटरीज टू बी सबमिटेड. मग ह्या पर्टिक्युलर ज्या काही इंट्रोगेटरीज आहेत ह्या सबमिटेड करायच्या, कोर्टाकडून पहिल्यांदा तयार करते, त्याच्यावरती ऑर्डर घ्यायचं. ऑन द ऍप्लिकेशन फॉर लिव्ह ऑफ डिलिव्हर इंट्रोगेटरीज, पहिल्यांदा कोर्टाला सादर करायचं. प्लेंटिफ असेल आणि तो प्लेंटिफ म्हणून मला इंट्रोगेटरीज करायचे डिफेंडंट करून, मग हे पहिल्यांदा कोर्टाला सादर करेल, कोर्ट त्याच्यावरती ऑर्डर करेल, मग कोर्ट काय करेल, डिलिव्हर करेल कोणाकडे, डिफेंडंट करेल, मग डिफेंडंट त्याला आन्सर देईल. इंट्रोगेटरीज, a particular interrogatories proposed to deliver shall be submitted to the court. Court shall decide within 7 days. Court decide करेल आणि court decide करेल. In deciding such application, court shall take into account any offer which made, की त्यात काही एखादी ऑफर आहे का ती पण काय डिसाइड करेल. त्याचबरोबर मेड बाय पार्टी सॉट टू बी इंट्रोगेटेड टू डिलिव्हर पर्टिक्युलर्स, आणि जे पर्टिक्युलर्स डिलिव्हर केलेले आहेत त्या पर्टिक्युलर्स मध्ये पण काही एखादं ऑफर आहे का वगैरे ते पण कोर्ट काय करेल, डिसाइड करेल. मेक ऍडमिशन, किंवा काय ऍडमिशन झाले का हे पण तपासेल. ऑर टू प्रोड्यूस डॉक्युमेंट रिलेव्हंट टू मॅटर्स इन द इंट्रोगेटेड, किंवा काही डॉक्युमेंट्स सादर करण्यासाठी काही क्वेश्चन आस्क केले होते ते क्वेश्चन पण आलेले आहेत का हे पण कोर्ट डिसाइड करेल. लिव्ह शॅल बी गिव्हन टू सच ओनली इंट्रोगेटिव्ह. द कोर्ट शॅल कन्सिडर नेसेसरी आयदर डिपॉझिटिंग फेअरली सूट फॉर सेव्हिंग कॉस्ट. आणि इथं हे जे काय ऍप्लिकेशन आहे हे फेअरली डिसाइड करेल, म्हणजे खरंच इथं इंट्रोगेटरी करण्याची गरज होती का हे पण फेअरली डिसाइड करेल कोर्ट. फॉर एक्झाम्पल कधी कधी काय होतं की प्लेंटिफ डिपेंडंट असेल किंवा प्लेंटिफ असेल, कधी कधी एखादा सिव्हिल सूट प्रोलॉंग करण्याच्या उद्देशाने पण इंट्रोगेटरीचं ऍप्लिकेशन सादर करण्याची तिथं शक्यता असते. त्याच्यामुळे तिथं पाहिलं जातं की खरंच इथं गरज आहे का, मटेरियल क्वेश्चन जे काय इंट्रोगेटरी मध्ये विचारलेले आहे त्यांचा आन्सर घेणं गरजेचं आहे का, ह्या दोघं डिसाइड केलं जातं. किंवा तिथं फक्त आणि फक्त तो मॅटर किंवा तो सूट प्रोलॉंग करायच्या उद्देशाने ते इंट्रोगेट केलेले आहेत का हे पण केलं जातं. त्यामुळे तिथं फेअरली डिसाइड केलं जातं, फेअरली उचितपणे, की खरंच ह्या इंट्रोगेटरीचं आन्सर घेणं गरजेचं आहे का. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ इंट्रोगेटरीज. कॉस्ट इन ऍडजस्टिंग द कॉस्ट सूट इन्क्वायरी शाल ऍट द इन्स्टन्स ऑफ एनी पार्टी. त्याची जी काही इंट्रोगेटी करणार आहे, जो कोण पर्सन इंट्रोगेटी करणार आहे त्याची कॉस्ट कोण करेल, तो स्वतःच बेअर करेल. फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ असेल आणि त्यांनी जर इंट्रोगेटीचा ऍप्लिकेशन केला असेल तर त्या संदर्भातला जो कॉस्ट आहे तो प्लेंटिफ बेअर करेल. डिपेंडंटने केला असेल तर त्या संदर्भातले जो काय इंट्रोगेटीचा कॉस्ट आहे तो डिपेंडंट बेअर करेल. ऍट इट इज ओपिनियन ऑफ टॅक्स ऑफिसर ऑर कोर्ट. जसं टॅक्स ऑफिसर असेल किंवा कोर्ट असेल त्याप्रमाणे ते लिव्ह करतील, ते देतील. त्याचबरोबर इथं असं पण पाहिलं जाईल की ते अनरिझनेबल आहे का, जे काय ती जी काय कॉस्ट आहे ती कॉस्ट कशी नसली पाहिजे, ती अनरिझनेबल नसली पाहिजे किंवा वेक्शियस नसली पाहिजे किंवा इम्प्रॉपर लेंथ नसली पाहिजे. म्हणजे कशी असली पाहिजे, थोडक्यात जस्ट असली पाहिजे. जी कॉस्ट आहे इंट्रोगेटीची ती कॉस्ट कशी असली पाहिजे, नॉट खूप कॉस्टली नसली पाहिजे, रिझनेबल असली पाहिजे. तर आता हे इंट्रोगेटीज करण्यासाठी
फॉर एक्झाम्पल खालील पर्सन असतील, सपोज कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट सूट असेल म्हणजेच कॉर्पोरेशन इथे डिपेंडंट असेल तर कॉर्पोरेशनच्या पण अगेन्स्ट इंट्रोगेटरी केली जाते. त्याचबरोबर ऑब्जेक्शन टू बी इंट्रोगेटिव्ह बाय answers. Any objection answering by interrogatives on a ground that scandal is irrelevant. Exhibit bona fide. मग इथे तेच सांगितलेलं आहे की हे जे काय इंट्रोगेटरीचं ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन अगोदरच तपासलं जाईल की हे तर फक्त आणि फक्त बोनाफाईड असेल. जे काय ऍप्लिकेशन आहे इंट्रोगेटरीचं हे बोनाफाईड असेल तर आणि तरच ते काय होईल ऍडमिट होईल किंवा तर त्याच्यावरच ऑर्डर होईल. अदरवाईज तिथे जर ते फक्त आणि फक्त स्कॅन्डलाइज किंवा इरिलेव्हंट असेल, ती जी काय इंट्रोगेटरीज आहे ती जर स्कॅन्डलाइज असेल किंवा इरिलेव्हंट असेल तर मात्र त्याच्यावरती ऑर्डर होणार नाहीये. देन ऍफिडेव्हिट इन आन्सर फायलिंग. आता जे काय इंट्रोगेटिव्ह केलेले ते इंट्रोगेटिंगचे जे काय आन्सर आहे तेव्हा इंट्रोगेटिव्ह शॅल बी आन्सर्ड बाय ऍफिडेव्हिट टू बी फाइल्ड विदिन 10 days. आणि जे इंट्रोगेटिव्ह मधले जे काय आन्सर्स आहेत ते सर्व आन्सर्स कसे असले पाहिजे, कसे दिले पाहिजे, आन्सर्ड बाय ऍफिडेव्हिट. सो अँड सो इंट्रोगेटिव्ह होत्या, सो अँड सो आन्सर्स आहेत आणि हे आन्सर्स मी ऍफिडेव्हिट वर देतो, शपथपत्रावर देतो असं असलं पाहिजे. तर ऍफिडेव्हिट विदिन 10 days 10 दिवसाच्या आत और विदिन अ सच ऑर्डर अदर टाइम ऍज अ कोर्ट मे फ्लो, जसं कोर्ट सांगेल त्याप्रमाणे. त्याचबरोबर फॉर्म ऑफ ऍफिडेव्हिट इन आन्सर. आणि हे आन्सर कशा द्यायचे, एक फॉर्म्युला आहे किंवा एक ड्राफ्ट आहे. तो ड्राफ्ट आपण या सीपीसीच्या पुस्तकात आहे जे अपेंडिक्स सांगितलेले आहेत. अपेंडिक्स सी मध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे इंट्रोगेटिव्हचे आन्सर दिले गेले पाहिजे, त्या संदर्भात एक ड्राफ्ट आहे. पुढे नो एक्सेप्शन टू बी टेकन. नो exception shall be taken in any affidavit in answer, but sufficiently or otherwise such affidavits objected and insufficient shall be determined by court. आणि जर सपोज तिथं काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन घेतलं असेल तर ते ऑब्जेक्शन कोण ठरवणार आहे, डिटरमाइंड बाय द कोर्ट. कोर्टने काय कराल ते डिटरमाइन करायचं. तर त्यानंतर पुढे ऑर्डर टू आन्सर और आन्सर फर्दर. आणि इथं कोर्ट पण परत ऑर्डर करेल की वेअर एनी पर्सन इंट्रोगेटेड ओमिट टू आन्सर, की एखादा पर्सन आहे आणि पर्सन तो ओमिट करायला लागलेला आहे, टाळाटाळ करायला लागलेला आहे आन्सर देण्यासाठी, तर त्या पर्सनला हे कोर्ट काय करेल, डायरेक्शन देईल. किंवा एखादा पर्सन आहे आणि त्याने आन्सर दिले पण ते आन्सर कसं आहे, इनसफिशियंट आहे किंवा अपुरा आन्सर दिला. फॉर एक्झाम्पल त्याला एखादा 10 क्वेश्चन जे आले त्यांनी 8 क्वेश्चनची माहिती दिली तर त्याला सांगितलं जाईल कोर्टाकडून तू 10 क्वेश्चनची माहिती दे. देन नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन फॉर डिस्कव्हरी ऑफ डॉक्युमेंट. ही डिस्कव्हरी ऑफ डॉक्युमेंट्स. फॉर एक्झाम्पल इथे सांगितलेलं आहे ह्या रूल मध्ये की एखादा पर्सन आहे आणि एखादा पर्सन त्या एखाद्या डॉक्युमेंट वरती क्लेम करत असतोय किंवा त्याच्या फेवर मध्ये किंवा त्याच्या बाजूने ते डॉक्युमेंट आहे आणि ते डॉक्युमेंट त्याच्या पोझिशन मध्ये नाहीये, परंतु त्याच्या पोझिशन मध्ये नाहीये. मग तो त्याच्या पोझिशन मध्ये नसल्यामुळे तो काय करू शकतो, इथे ह्या रूल 12 प्रमाणे ऍप्लिकेशन फॉर डिस्कव्हरी ऑफ अ डॉक्युमेंट, ते डिस्कव्हरी करावे असं ऍप्लिकेशन करेल. एनी पार्टी without filing any affidavit apply court for order directing other party to suit to make a discovery on oath of a document which are or have been in his possession or power. की तो असं सांगेल कोर्टाला की ह्या सो अँड सो पर्सनच्या पोझिशन मध्ये आणि पॉवर मध्ये ते डॉक्युमेंट आहे आणि त्या डॉक्युमेंटवरती माझा क्लेम रिलाय आहे किंवा मी त्याच्यावरती बेस आहे, माझा क्लेम त्या डॉक्युमेंटवरती बेस आहे. तर त्या पर्सनला कोर्टाने असे आदेश देण्यात यावे की तुझ्याकडे त्या पर्सनला असं सांगण्यात यावं कोर्टाकडून की तुझ्याकडे जो तुझ्या पोझिशन मध्ये आणि तुझ्या पॉवर मध्ये जे काय डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट काय करण्यात यावं, तू डिस्कव्हर करण्यात यावं, तू शोधून कोर्टासमोर सादर करण्यात यावं, प्रोडक्शन करण्यात यावं. आणि अँड ओथ रिलेटिंग टू मॅटर इन द क्वेश्चन. ऑन अ हिअरिंग ऑफ सच ऍप्लिकेशन कोर्ट मे आयदर रिफ्यूज ऑर ऍडजन. ह्यावेळेस कोर्ट काय करेल, एक तर रिफ्यूज करेल. फॉर एक्झाम्पल एक सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट फॉर सपोज स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, अग्रीमेंट टू सेल आहे आणि प्लेंटिफ काय म्हणतो, मी अग्रीमेंट टू सेल केलेला आहे त्याप्रमाणे मी सो अँड सो रक्कम डिफेंडंटला दिलेली आहे. आता डिफेंडंट काय करतो, त्याची जी काही इमोबल प्रॉपर्टी आहे ती मला देत नाहीये. म्हणून हे जे काय अग्रीमेंट टू सेल आहे आणि सपोज ते अग्रीमेंट टू सेल ह्याच्या पोझिशन मध्ये नाहीये, कोणाच्या प्लेंटिफच्या, ते डिफेंडंटच्या पोझिशन मध्ये आहे किंवा त्या सब रजिस्ट्रार मध्ये आहे, सब रजिस्ट्रार हवेलीमध्ये आहे ते डॉक्युमेंट. तर मग इथं हा जो प्लेंटिफ आहे, हा प्लेंटिफ काय करेल, ह्या रूल 12 प्रमाणे ऍप्लिकेशन करेल. रूल 12 प्रमाणे ऍप्लिकेशन करेल आणि म्हणेल की ज्या पर्सनच्या पोझिशन मध्ये आणि ज्या पर्सनच्या पॉवर मध्ये ते डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या पर्सनने काय करावं, कोर्टासमोर सादर करण्यात यावं, असं ते ऍप्लिकेशन करेल. मग इथं कोर्ट काय करेल, एक तर ते रिफ्यूज करेल. सपोज इथं जर
त्या पर्सन कडे, सपोज इथे या प्लेंटिफ कडे ते अग्रीमेंट टू सेल आहे, हे जर डिफेंडंटने प्रूव्ह करून दाखवलं तर ते ऍप्लिकेशन रिफ्यूज करेल. किंवा सब रजिस्ट्रारचा पर्सन आलेला आहे, सब रजिस्ट्रार त्याच्या ऑफिस मधला, आणि त्यांनी सांगितलं की सपोज इथं रिसिव्ड म्हणून सही आहे प्लेंटिफची, हे जर त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं तर ते त्याचं ऍप्लिकेशन आहे प्लेंटिफचं, ते काय होईल, रिजेक्शन होईल किंवा ऍडजन होईल. फॉर एक्झाम्पल सपोज आज ऍप्लिकेशन केलं आणि आज ऍप्लिकेशन केल्यानंतर कोर्टाने पुढची नेक्स्ट 2-3 दिवसाची तारीख दिली, तर तसं देता येणार नाही. कारण सपोज ते डॉक्युमेंट शोधण्यासाठी एक रिझनेबल टाइम दिला जातो आणि त्या रिझनेबल टाइम दिल्यानंतरच काय होईल, हे ऍप्लिकेशन ग्रांट होईल. फॉर एक्झाम्पल एक रिझनेबल टाइम म्हणजे सपोज आता एक सेल डीड आहे किंवा अग्रीमेंट टू सेल डीड आहे आणि ह्या प्लेंटिफच्या पोझिशन मध्ये नाही आणि ते सपोज सब रजिस्ट्रारकडे आहे किंवा एखाद्या बिल्डरकडे आहे, कॉर्पोरेट कोणाकडे तरी असेल सपोज, आणि ते त्याच्या पोझिशन मध्ये आहे, मग त्यांना एक रिझनेबल सो अँड सो टाइम दिला जातो आणि नंतरहून रिझनेबल टाइम दिल्यानंतरच ते डिलिव्हर करा किंवा प्रोडक्शन करा, हे असं ऑर्डर केली जाते. At the same time, it is satisfied discovery is not necessary or not necessary at the stage of the suit. आणि सपोज अशा पण ग्राउंड वरती ते ऍप्लिकेशन रिफ्यूज केले जाते की ते जे काय डॉक्युमेंट त्यांनी डिस्कवरी मागितलेले आहे ते नेसेसरी नाहीये. सो फॉर एक्झाम्पल सर्व डॉक्युमेंट्स आहेत, परंतु एक प्रोलॉंग करण्यासाठी हा पर्सन काय करतोय, एक डिस्कवरीचं ऍप्लिकेशन देतोय, परंतु ते डॉक्युमेंट जर तिथं गरजेचं नसेल त्या सिव्हिल सूट मध्ये, तर तिथं त्याचं ते ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन काय केलं जाईल, रिजेक्ट करण्यात येईल. ओके. Then production of document. It shall be lawful for court at any time during the pendency of suit order production by a party thereto upon oath document in his possession. प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट की एखादं डॉक्युमेंट आहे आणि त्या पर्सनच्या कुठल्याही 20% डिपेंडेंट असेल किंवा अदर पर्सन असेल आणि त्या अदर पर्सनच्या पोझिशन मध्ये ते डॉक्युमेंट असेल, तर त्या डॉक्युमेंट प्रोडक्शन करण्यासाठी हे कोर्ट काय करेल इट शॅल बी लॉफुल फॉर कोर्ट ऍट द टाइम ऑफ ड्युरिंग पेंडन्सी. सूट पेंडिंग आहे, प्रलंबित आहे आणि त्या पेंडन्सी मध्ये कोर्ट काय करेल, टू ऑर्डर प्रोडक्शनची ऑर्डर करेल. मग कोणाच्याही पर्सन मध्ये प्लेंटिफच्या डिपेंडंटच्या अदर पर्सनच्या त्याच्या पोझिशन मध्ये डॉक्युमेंट काय करण्यात यावं, त्यांना सादर करण्यात यावं असं ऑर्डर करेल अपॉन ओथ, आणि ते ओथ वरती त्यांनी सादर करण्यात यावं. सच डॉक्युमेंट इन हिज पोझिशन ऑर पॉवर रिलेटिंग टू मॅटर इन क्वेश्चन इन द सूट. आणि ते डॉक्युमेंट कशाच्या रिलेटेड आहे की हा सूट आहे आणि या सूट मध्ये जो क्वेश्चन अराईज झालेला आहे, क्वेश्चन मटेरियल क्वेश्चन आहे, कॉन्ट्रोवर्सी अराईज झालेली आहे, तर त्या क्वेश्चन संदर्भात ते डॉक्युमेंट आहे. त्यामुळे काय केलं पाहिजे, त्या पर्सनने प्लेंटिफ असेल, डिपेंडंट असेल किंवा अदर पर्सन असेल की त्यांनी ते डॉक्युमेंट काय करण्यात यावं, कोर्टासमोर प्रोडक्शन करण्यात यावं. असे पण कोर्टाला पॉवर्स आहेत. नेक्स्ट आहे इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्स रेफर टू प्लीडिंग ऑर अफिडेव्हिट. आणि जे काय इन्स्पेक्शन प्लीडिंग मध्ये डॉक्युमेंट सादर केलेले आहेत किंवा जे काय जे अफिडेव्हिट आहे त्या अफिडेव्हिटचं पण काय केलं जातं, इन्स्पेक्शन केलं जातं. इन्स्पेक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने जे काही डॉक्युमेंट सादर केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स डिफेंडंटला पाहायला मिळतात, इन्स्पेक्शन करू शकतो. त्याचबरोबर डिफेंडंटने सर्व काही डॉक्युमेंट्स आहेत त्याला अपोज करणारे, त्याचा क्लेम रिलाइड करणारे किंवा जे प्लेंटिफचा क्लेम आहे त्याला अपोज करणारे, डिनायल करणारे जेवढे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट कोर्टासमोर सादर केले जातात. आणि ह्या फर्स्ट हिअरिंगला पण दोघं पण एकमेकाचे डॉक्युमेंट्स इन्स्पेक्ट करू शकतात, पाहू शकतात, इन्स्पेक्ट करू शकतात, असा हा रूल सांगतो. म्हणजे काय केलं जातं की बा इथं जे डॉक्युमेंट्स असतात आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट असतात दोन्ही पण, आणि इथून परत काय केलं जातं की सो अँड सो नंबरला इथंच कोर्टाने काय केलं जातात, निशाणी नंबर दिले जातात, एक्झिबिट पाडले जातात. म्हणजे हे एक्झिबिट पाडायची प्रोसेस आहे की इथं प्लेंटिफ डॉक्युमेंट घेऊन येतो आणि सांगतो की सो अँड सो डॉक्युमेंट आहे आणि याला एक्झिबिट देण्यात यावं. मग इथे डिपेंडंट काय करतो, त्याला ऑब्जेक्शन करतो. सपोज ते जर पब्लिक डॉक्युमेंट असेल किंवा रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल तर त्याला मात्र ऍडमिट केलं जातं, त्याला एक्झिबिशन नंबर दिला जातो की जे आपण त्याला म्हणतो निशाणी नंबर दिला जातो. ओके, 1 मिनिट राहिलंय. हिअर वी कॅन स्टॉप. आज आपण ऑर्डर नंबर 10 आणि ऑर्डर नंबर 11 पाहिली. ऑर्डर नंबर 10 एक्झामिनेशन ऑफ पार्टीज बाय कोर्ट आणि ऑर्डर नंबर 11 डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन ह्या पाहिलेल्या आहेत. तर इन्स्पेक्शन संदर्भात आणखी 1-2 रूल असतील, ते आपण रूल नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, ठीक आहे.